मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे सुंदर अशी बाही डिझाईन बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। आता इथे मी बाहीची उंची तयार 5 इंच तयार ठेवणार आहे। 1 इंच वाढून इथे मी 6 इंचावरती मार्किंग करून घेते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची ठेवली तरी सुद्धा चालेल। मार्किंग करून झालेलं आहे उंचीचं परफेक्ट। बाही उंची अधिक 1 इंच लक्षात ठेवायचं आहे। आवडीनुसार ठेवली तरी सुद्धा चालेल। आता ह्या बाजूला इथे चुन्या टाकण्यासाठी, ही आपली बंद बाजू आहे, चुन्या टाकण्यासाठी कपडा इथे मी 4 इंचावरती एक मार्किंग करून घेते। तेवढा कपडा आपल्याला इथे जास्त वापरायचा आहे चुन्या टाकण्यासाठी। 4 इंच घेतलेला आहे, लक्षात ठेवा हे अंतर। आता इथे तुम्हाला तुमच्या मापानुसार म्हणजे साईज अनुसार बाहीचं पेपर कटिंग घेतलं तरी सुद्धा चालेल। तेवढं घडीचं इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे मी मार्किंग करून घेते, किंवा तुम्ही असं पेपर कटिंग घेतलं तरी सुद्धा चालेल। इथं ठेवून घ्या। हे आपण एवढं अंतर घेतलं, प्रत्येक साईज अनुसार तुम्हाला हे घ्यायचं आहे। त्याच्या पुढे असं तुमच्या मापाचं केलेलं बाहीचं पेपर कटिंग ठेवलं तरी सुद्धा चालेल। हे पहा अशा पद्धतीने, आणि जेवढं तुम्हाला घडीचं मार्किंग लागेल ना तेवढं लगेच इथे तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता। हे अशा पद्धतीने ते लक्षात ठेवा, तेव्हा परफेक्ट तुम्हाला इथे बाही जोडायला सुद्धा पुरणार आहे, लक्षात ठेवायचं आहे। आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे, म्हणजे एवढा कपडा आपल्या इथे जास्त वापरला जाणार आहे चुन्या टाकण्यासाठी, आणि हे परफेक्ट तुमचं घडीचं मार्किंग राहणार आहे साईज अनुसार। तेव्हा तुम्हाला परफेक्ट बाही जोडायला पुरेल। आता इथून इथे मी 1 इंचावरती मार्किंग करून घेते बाहीचा आकार देण्यासाठी। वरच्या बाजूने इथे आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। ही आपली ओपन बाजू राहणार आहे। बाहीच्या उंचीनुसार इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। इथून आतमध्ये मी 2 इंचावरती एक मार्किंग करून घेते, म्हणजे आपला मुंडा पुढे मागे होणार नाही त्यासाठी। आता इथे आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे। हे अशा पद्धतीने मी बाहीच्या आकाराचे बरेच व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत। उंच आकार झाला, आता खोलगट आकार। हे अशा पद्धतीने वाटलं तर थोडं थोडं मार्किंग करून सुद्धा घेऊ शकता, म्हणजे काय होतं इथं आपला आकार परफेक्ट येतो। हे अशा पद्धतीने इथे आपल्याला परफेक्ट असा बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे। उंच आकार असतो तो पाठीच्या बाजूला जोडताना येतो, आणि खोलगट आकार असतो तो आपला समोरच्या बाजूला जोडताना येतो, ते लक्षात ठेवायचं आहे। इथे मी खोलगट बाजूला थोडंसं मार्किंग करून ठेवते, म्हणजे बाही जोडताना चुकत नाही त्यासाठी। आता इथे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे, हे पहा। आणि दंडघेर मार्किंग तुम्ही नंतर करायचं आहे, ज्यावेळेस आपली बाही तयार होईल त्यावेळेस। हे पहा अशा पद्धतीने इथे मी कटिंग करून घेतलं। आता थोडासा कट देऊन घ्या। इथे जेवढा कपडा आपण जास्त वापरला चुन्या टाकण्यासाठी घेतलेला आहे तेवढा इथे मार्किंग करून, इथे एक आणि इथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे। आता इथे लक्ष देऊन बघा, एक बाजू बाजूला घेते, एक बाजू बाजूला घेतली, ही झाली आपली पाठीची बाजू, आणि ही आपली झाली समोरची म्हणजे खोलगट बाजू। आता इथून मी हे कट करून घेते, हे पहा इथून अशा पद्धतीने। नवीनला सुद्धा जमेल एवढी ही सोपी पद्धत आहे बाही शिलाईची। हे पहा व्यवस्थित झालं, आणि मध्यावरती एक मार्किंग करून ठेवायचं आहे। बाहीचं मध्य वाटलं तर इथे सुद्धा एक मार्किंग करून ठेवा, म्हणजे चुकत नाही त्यासाठी। इथे सुद्धा एक मार्किंग करून घेतलं। जेवढा कपडा आपण इथे जास्त घेतला इथे एक करा, इथे एक आणि इथे एक आणि इथे एक, म्हणजे चुकत नाही त्यासाठी। अस्तर आहे, आता ब्लाऊज पिसावरती ठेवून हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने ठेवून घेतलं। आता ह्याच्यावरती अस्तर ठेवून घ्या। हे पहा ठेवून झालेलं आहे, बघू शकता ह्या पद्धतीने ठेवून घेतलं। आता ह्याच्या बरोबर आकारानुसार हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। कट करून झालेला आहे। आता अस्त्रचा कपडा इथे खालच्या बाजूला ठेवून घ्या, आणि ह्याच्यावरती आपल्याला ब्लाऊज पिसाचा कपडा असा ठेवून घ्यायचा आहे। हे अशा पद्धतीने आता इथे आपल्याला पूर्ण सर्वात आधी अस्तर जोडून घ्यायचं आहे। इथे आपला अस्तर जोडून झालेला आहे। आता हे आपण कट मार्किंग केलेलं आहे ना, थोडेसे कट देऊन घ्या। हे अशा पद्धतीने
हा मध्याचा आहे, बरोबर बाही जोडताना मध्य येतो ते लक्षात ठेवा. आणि हा जास्त कपडा घेतला आपण किती त्याचा आहे, लक्षात ठेवा. आता इथे आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. ही आपली फिटिंगची बाजू आहे. फिटिंगच्या बाजूने तुम्ही 6 किंवा 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. आता इथे मी 6.5 इंचावरती मार्किंग करून घेते. फिटिंगच्या बाजूने 6.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे मी 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला 6.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे मी 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. अशा पद्धतीने थोडंसं मार्किंग करून घ्यायचं इथे सुद्धा आणि इथे सुद्धा, इथे सुद्धा आणि इथे सुद्धा. आता इथे आपण मार्किंग करून घेतलं आणि कट सुद्धा देऊन घेतले दोन्ही सुद्धा बाजूंना. आता इथे आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे. आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता, नाजूक टाकल्या तरी सुद्धा चालतील. हे अशा पद्धतीने फक्त टाकताना एकसारखे टाका. सर्वात आधी इथे मी दंडगेरच्या बाजूला चुन्या टाकून घेतलेल्या आहेत आणि चुन्यांचे तोंड माझ्या बाजूला मी केलेले आहेत. इथे कट देऊन घेतला ना तिथपर्यंत. हे अशा पद्धतीने व्यवस्थित झालेलं आहे, बघू शकता इथे. आता कपडा फिरवून घ्यायचा अशा पद्धतीने, म्हणजे ते बरोबर होऊन जातं. आता इथून सुरुवात करते आणि चुन्यांचे तोंड माझ्या बाजूला करून घेते. ते कपडा फिरवला ना ते बरोबर होऊन जातं. हे अशा पद्धतीने एकसारखे टाका. टाकताना फक्त एकसारखे टाकायचे आहेत. मध्य बाही जोडताना येणार आहे, लक्षात ठेवा. हे अशा पद्धतीने इथपर्यंत टाकून घ्यायचे आहेत. म्हणजे काय होतं, आपल्या चुन्या सुद्धा इथे भरपूर होतात आणि बाही सुद्धा जोडायला आपल्याला इथे परफेक्ट पुरते. त्यासाठी हे पहा अशा पद्धतीने इथे आपले पूर्ण चुन्या टाकून झालेले आहेत एकसारख्या, बघू शकता इथे. हे अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजू व्यवस्थित झालेले आहेत. आता ह्याच्यावरती मी बाही ठेवून बघते बरोबर आहे का. हे असं ठेवून बघा, बघू शकता इथे. ही सुद्धा बाजू बघू शकता आणि ही सुद्धा बाजू बघू शकता. म्हणजे काय होतं, परफेक्ट बाही जोडायला पुरते. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. जर कमी पडलं तर ह्यामधली एक चुनी तुम्ही काढू शकता, ह्या बाजूची सुद्धा एक काढू शकता आणि ह्याच्यामधली सुद्धा एक काढू शकता आणि इथली सुद्धा एक तुम्ही काढू शकता. पण असं ठेवून बघा पेपर कटिंग पुरतंय का ते लक्षात ठेवायचं आहे. इथे आपल्याला समोरच्या बाजूला जोडण्यासाठी उंचीला 4.5 इंचाची पट्टी कट करून घेतली, अस्तरच्या कापडाची आणि ब्लाऊज पिसाच्या कापडाची. आणि लांबीला जेवढी तुमची बाहीची लांबी आहे ना तेवढ्या लांबीची आपल्याला इथे पट्टी कट करून घ्यायची आहे. आता इथे अस्तरचा कपडा आहे, मध्यावरती घडी करून घ्यायचं आहे. बरोबर आपला मध्य माझ्या बाजूला आहे. आता मध्यापासून वरच्या बाजूला इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. 2.5 इंचावरती इथे मी मध्यापासून 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आता इथे मी 1 इंचावरती मार्किंग करून घेते. 1 इंचावरती मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे आपल्याला थोडासा असा आकार देऊन घ्यायचा आहे ह्या बाजूला, किंवा ह्या बाजूने दिला तरी सुद्धा चालेल. अशा पद्धतीने आता हे मी इथे कट करून घेते. अशा पद्धतीने आणि मध्यावरती एक मार्किंग करून घेते. इथे कट करून झालेला आहे. आता ही सुईची बाजू आहे, आपला अस्तरचा कपडा ह्याच्यावरती असा ठेवून घ्या. आता इथे बघा जेवढा जास्तीचा कपडा आहे ना तेवढा कट करून टाकायचा आहे. हे अशा पद्धतीने सावकाशमध्ये या बाजूचा सुद्धा. आता थोडे थोडे असे कट देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे पलटी करायला सोपं जातं. सावकाशमध्ये अशा पद्धतीने पूर्ण कट देऊन घ्यायचे आहेत. आता हे आपल्याला पूर्ण असं पलटी करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने
इथे मी पूर्ण पलटी करून घेतलेला आहे। आता इथे आपल्याला एकदम अशी कडेकडेला सर्वात आधी शिलाई देऊन घ्यायची आहे। आता इथे आपण मगाशी मध्याचं मार्किंग करून घेतलं होतं, थोडंसं कट देऊन घेते इथे, हे अशा पद्धतीने। आता ह्या सुद्धा बाजूला एक मार्किंग करून घेते, म्हणजे काय होतं बाही जोडताना चुकत नाही त्यासाठी। आता इथे सुद्धा समोरची बाजू दंडघेरची बाजू आहे, मध्य करून घ्यायचा बरोबर, हे अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि इथे मध्याचं मार्किंग करून घ्या किंवा थोडासा कट देऊन घेतला तरी सुद्धा चालेल। एक मार्किंग करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे पा, मध्य बरोबर असा मध्यावरती ठेवून घ्या, हे अशा पद्धतीने। हा मध्य बाहीचा मध्य आणि ह्याचा डिझाईनचा मध्य बरोबर मध्यावरती आला पाहिजे आणि हे आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे दोन्ही सुद्धा बाजूंना, आणि जेवढं जास्तीचं असेल तेवढं कट करून टाकायचं आहे आणि दाबटीप सुद्धा टाकून घ्यायची आहे। इथे आपली पूर्ण पट्टी जोडून झाली आणि दाबटीप सुद्धा टाकून झालेली आहे। जेवढा माझा कडेचा कपडा शिल्लक होता तेवढा इथे मी कट करून टाकलेला आहे। आता इथे आपल्याला छोटेसे लटकन बनवून घ्यायचे आहेत, हे पा अशी घडी करून घेते कापडाची आणि बरोबर चौकोनी तुकडे कट करून घ्या। आपल्याला इथे छोटेसे लटकन बनवून घ्यायचे आहेत 2। तुम्हाला इथे मी एक बनवून दाखवते, त्याच पद्धतीने तुम्हाला इथे दुसरं सुद्धा तयार करून घ्यायचं आहे। हे पा त्रिकोणी अशी घडी करून घ्यायची आहे, नॉड बरोबर अशी मध्यभागी ठेवून घ्या, हे पा अशा पद्धतीने। आता इथे सुद्धा आपल्याला थोडंसं बाहेरच्या बाजूला ठेवा आणि अशी घडी करून घ्यायची आहे कापडाची बरोबर, म्हणजे धागे निघत नाहीत आणि दिसायला सुद्धा लटकन आपल्याला व्यवस्थित दिसतं त्यासाठी। आता हे आपल्याला इथे डबल शिलाई देऊन घ्या, म्हणजे पूर्ण पॅक होऊन जातं, त्यासाठी थोडासा जास्तीचा कपडा आहे तो इथे मी कट करून टाकते। आता हे आपल्याला पूर्ण सुईचं करून घ्यायचं आहे, हे अशा पद्धतीने। आता दुसरं सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे ह्या बाजूला। इथे आपले दोन्ही सुद्धा लटकन तयार झालेले आहेत। आता इथे मी समोरच्या बाजूला डिझाईन बनवून घेण्यासाठी बरोबर असा चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे। आता इथे मी कापडाची अशी घडी करून घेते आणि इथे आपल्याला हे बरोबर असं पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे। आता फक्त एकाच बाजूला आपल्याला थोडासा असा कट देऊन घ्यायचा आहे, एकाच बाजूला फक्त, आणि हे आपल्याला इथे सुईचं करून घ्यायचं आहे पूर्ण। हे अशा पद्धतीने पूर्ण कपडा बाहेरच्या बाजूला काढून घ्यायचा आहे, हे अशा पद्धतीने, आणि टोक व्यवस्थित करून घ्यायचं आहे चारी सुद्धा बाजूंचं, म्हणजे इथे कोपरे व्यवस्थित काढून घ्यायचे चारी सुद्धा बाजूंचे। व्यवस्थित झालेलं आहे। आता मध्यावरती मार्किंग करून घ्या, हे अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आणि एक मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं, हे अशा पद्धतीने मार्किंग करून झालेलं आहे। एक लाईन ओढून घ्यायची। आता इथे काय कर, छोट्या छोट्या अशा चुन्या देऊन घ्या, हे अशा पद्धतीने हातानेच, हे अशा पद्धतीने, आणि एक शिलाई देऊन घ्यायची इथे, म्हणजे पूर्ण पॅक करून घ्या।
हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला हे दोन्ही सुद्धा पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. सर्वात आधी लटकन पूर्ण पॅक करून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने लटकन सर्वात आधी पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. हे पहा, बघू शकता इथे मी पूर्ण लटकन पॅक करून घेतलं. आता ही डिझाईन सुद्धा ह्याच्यावरती ठेवून घ्या आणि पूर्ण पॅक करून घ्यायची आहे इथे. आता इथे आपल्याला बटन जोडून घ्यायचं आहे. इथे आपली बाही डिझाईन पूर्ण तयार झालेली आहे. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि तुम्ही तुमच्या मापानुसार इथे परफेक्ट फिटिंग करून घ्यायची आहे. आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.